कमी बजेटमध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी तो काय करू शकतो? सुरुवातीला तर मला असं वाटतं ना, की आपण फिक्स खर्चांमध्ये न पडलेलंच चांगलं असतं. कोविडच्या आधीची जी सिच्युएशन होती, तर कोविडच्या आधी प्रत्येकाला असं वाटायचं, की माझं एक ऑफिस असावं, माझा एक सेटअप असावा आणि मग त्याच्यामध्ये काही 4-5 माणसं काम करतायत किंवा काय अशी सिच्युएशन असली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा उद्योजक दिखाव्यावर जास्त जात होते, की मला तसं असलं पाहिजे. का तर लोकांना बघायला चांगलं वाटतं, की याचं ऑफिस आहे, याच्याकडे एवढा मॅनपॉवर आहे. पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, ही बजेटचं गणित जर चुकलं, म्हणजे जेव्हा मी एक नवीन उद्योजक म्हणून उतरतो, तेव्हा मला असलेल्या रिसोर्सेसचा कसा पुरेपूर वापर करता येईल. म्हणजे माझ्याकडे कमी बजेट आहे, कमी पैसा आहे, तर त्या कमी पैशामध्ये मी एखाद्या शेअरिंग ऑफिसमध्ये सुरुवातीला जाऊ शकतो का? मी माझाच कोणीतरी उद्योजक मित्र आहे, त्याचं एक ऑफिस आहे, त्याचाच एखादा भाग मी वापरू शकतो का? बरं, मग आता मला माणसाची गरज आहेच, कारण मी सगळं काम मी एकटाच करणार असं नाहीये. पण सुरुवातीला मी आउटसोर्सिंगला जाऊ का? किंवा मग एखादा पार्ट टाईम माणूस मी त्यासाठी ठेवू शकतो का? आणि मग माझा बजेट जास्तीत जास्त कुठे खर्च झाला पाहिजे किंवा कुठे माझा पैसा लागला पाहिजे, तर माझं प्रॉडक्ट किती आणखी दर्जेदार करता येईल, माझी सर्व्हिस किती आणखी दर्जेदार करता येईल, बरोबर. आणि जेव्हा त्यातून पैसा जनरेट व्हायला लागतो, त्यातून रोलिंग करून आपण आपला व्यवसाय हळूहळू वाढवू शकतो. आणि मी म्हणत नाही की पुढे आपल्याला स्वतःचं ऑफिस नको आहे, माणसं नको आहेत, घ्या. पण जसा तुमचा व्यवसाय जितक्या टप्प्याने वाढत जातो, जसं टर्नओव्हर वाढत जातो, त्यामध्ये निर्माण झालेला जो पैसा आहे, तो जो रिझर्व तुम्ही क्रिएट केलाय, त्यातून तुम्ही वाढवू शकता. त्यामुळे बजेटचा योग्य वापर सुरुवातीपासून करत जर आपण गेलो, तर आपलं हे आर्थिक गणित व्यवस्थित बसवून आपला व्यवसाय वाढवायला आपल्याला मदत होऊ शकते.